शिक्षकाच्या मागणीसाठी संग्रामपूर शिक्षण विभागात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन। संग्रामपूर तालुक्यातील उमरा पानाची येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत एका शिक्षकांची कमतरता असल्याने तात्काळ दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व विद्यार्थ्यांनी आज दिनांक 27 जुलै संग्रामपूर येथील शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन केले। उमरा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत एकूण 33 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेत सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्यामुळे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक द्या, आम्हाला शिक्षक द्या अशा घोषणा देत शिक्षण विभागातच ठिय्या दिला। यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर यांच्याकडे निवेदन देऊन शिक्षक नियुक्तीची मागणी केली होती। उमरा गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केली। आंदोलनानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी 8 दिवसांच्या आत शिक्षकाची नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालक, चिमुकले विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। 4 वर्गासाठी केवळ एकच शिक्षक आहे। आज रोजी शिक्षण विभागात पालकासह चिमुकल्या विद्यार्थ्यांची इथे भेट देऊन शाळा भरवली आहे। आपल्यासोबत इथे पालक मंडळी आहे, त्यांना आपण विचारूया काय मागणी आहे तुमची? आमची शिक्षकाची मागणी आहे। किती वर्ग आहेत? 4 वर्गात 1ली ते 4थी आणि एक शिक्षक असल्याच्यानं थोडीशी अडचण होते आणि अडचण म्हणजे 8 महिन्यापासून अडचणच आहे आणि वादचे वादच होऊन राहिले पालक वर्गाचे, म्हणजे हे पालक ते पालक, त्याच्यानं भरपूर वाद होऊन राहिले। वाद कसे होऊन राहिले म्हणजे काय, एका शिक्षकाच्यानं हे 4 वर्ग अटपले आत नाहीत ना, त्याच्यानं भरपूर वाद होऊन राहिले आणि त्यात पालकाचे वाद होऊन राहिले। मग मागील किती दिवस पासून हे शिक्षक जवळपास दिवाळीपासून एका शिक्षकावर काम एका शिक्षकापासून। आज तुम्ही काय पवित्र घेऊन आले इथं? आम्ही तर एकच हे आहे मागणी आमची की शिक्षकच आम्हाला पाहिजेत आज। तोपर्यंत उठणार नाही, तोपर्यंत नाही। आमचं ठिय्या आंदोलन आहे आज। नाही तर आम्हाला त्यानं लेखी द्या की आम्ही 2 दिवसात, एका दिवसात आम्ही शिक्षकाची हे करतो म्हणून। आणि विशेषतः येतात काही शिक्षक, येतात शाळा पाहतात, लगेच चालले जातात। ते शाळा पाहून चालत नाही, विद्यार्थ्याची गुणवत्ता पाहा लागते। आमचं पालकाचं असं म्हणणं आहे, पण शिक्षकच नसले तर विद्यार्थी काही गुणवत्तेने होणार नाही। आता आमच्या शाळेतून बरेचसे पदवीधर होऊन गेले, आता रिटायरमेंट बी समजा झाली त्याची। प्रशासनानं आमच्या गावाची इकडे लक्ष द्या। किती पटसंख्या आहे तुमच्या शाळेत? आमच्या शाळेची 34-35 पटसंख्या आहे। 1 ते 4 वर्ग आहे? हो, 1 ते 4। विशेष म्हणजे 0 पासूनच शिक्षण देणे आहे ना। आता पहिल्या वर्गाला म्हटलं तर काय अंकाची ओळख नसते, कायची ओळख नसते। आणि हे सर्व शेतकरी आणि शेतमजुराचे आहेत लेकरं शाळेत। हे आहेत उमरा पानाचे येथील जिल्हा परिषद शाळेतील पालक वर्ग, विद्यार्थी मित्र सर्व तिथं शिक्षक विभागात आलेले आहेत। त्यांनी जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करू असं त्यांनी ठाम इशारा दिला आहे। कॅमेरामॅन गायकीसह मी दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। काय तुमची मागणी सांगा? सोबतले मी माझा परिचय देतो। मी उमरा येथील रहिवासी असून माझे नाव मनोहर भिकाजी ढगे आहे आणि आमच्या उमरा गावामध्ये 4 वर्ग आहेत। 4 वर्ग असून पटसंख्या अंदाजे 65 ते 70 आहे 4 वर्गामध्ये। पण एकच शिक्षक आहे, त्यामुळे मुलांना शिकवल्या जात नाही। आमच्या गावामध्ये क्लास 1, क्लास 2 आजपर्यंत ऑफिसर होऊन गेले आणि आता एक शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊन राहिली। त्यासाठी आम्ही आज एक शिक्षक अजून मागणीसाठी आज इथे आलेलो आहोत। आम्ही शांततेनं या ठिकाणी मागणी करून राहिलो आणि त्याचप्रमाणे त्यांनी 2 दिवसाचं आश्वासन सुद्धा दिलं आम्हाला, पण आम्हाला ते लेखी आश्वासन पाहिजे, त्यासाठी थांबलेलो आहोत। किती दिवसापासून एका शिक्षकावर सुरुवात शाळा सुरू झाल्यापासून कदाचित मागच्या वर्षाचे काही 7-8 महिने गेले, पण आताही शाळा सुरू झाल्यापासून एकच शिक्षक आहे। आज 6 मागणी आहेत, शिक्षक वेळेपर्यंत बसेल की का? नाही, त्यांनी 2 दिवसाचं आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही 100% तुम्हाला शिक्षक देतो, पण आम्हाला तोंडीपेक्षा लेखी आश्वासन पाहिजे, त्यासाठी थांबलेलो आहोत। काय मागण्या? आमच्या मागण्या शिक्षकासाठी आहेत। मी पालक आहो, पुरुषोत्तम कुंडलिक गाडगे
माझा मुलगा दुसऱ्या वर्गात आहे. दुसऱ्या वर्गात असून एकच शिक्षक आहे. आमची मागणी मागच्या वर्षी दिवाळीपासून आहे. दिवाळीपासून आम्ही सतत 10-15 वेळेस अहवाल दिले, पण शिक्षकच नाही. आता बी 1 महिना उलटून शिक्षकच नाही आहे. आता एका शिक्षकानं काय काय करा तिथं, कारण 0 पासून शिकवा लागते. पहिल्या वर्गाला म्हणजे 0 शिकवा लागते. अंकाची ओळख नसते, कायची ओळख नसते. आता शाळेची परिस्थिती अशी आहे की शाळेच्या आवारात मुलं खेळतात, त्यावेळेस बऱ्याच ह्या होतात दुर्घटना. म्हणजे तटसाट आईबाबाचं, या मुलाचे आईबाबा त्या मुलाचे आईबाबा भांडणं, म्हणजे कदाचित हा वाद स्टेशन लोक बी जाऊ शकते. कारण एक शिक्षक काहीच नाही करू शकत. शाळेचं जिल्हा परिषद उमरा, मुलांची संख्या 34 आहे आणि 4 वर्ग आहेत. किती शिक्षकांची मागणी आहे? आणि एका शिक्षकाची आहे, एक आहे, एक दुसरं म्हणजे 2 शिक्षक पाहिजेत आम्हाला. या अगोदर सुद्धा आपण मागणी केलेली आहे. हो हो हो, आमची मागणी 8व्यांदा आहे.